आता आम्ही आलोय बाहुबलीच्या सेटअपवर. तुम्ही माझ्या आजूबाजूला बघू शकता की कशा पद्धतीचा हा सेटअप आहे. आणि खरं तर इथं आल्यानंतर एक राजासारखी फील येते, कारण इतका भव्य असा सेट आहे. चंद्रमुखी आणि हा पूर्ण पिक्चर या ठिकाणी शूट झालेला आहे. चला आतमध्ये बघूया. तर सायकोलॉजीवर पिक्चर आहे. तिला असं वाटतं की तिच्या अंगात येते, तिच्या अंगात चंद्रमुखी येते. ती बाजूला घेऊन जाते. अच्छा, रेंज बर्ड्स आहेत, म्हणजे मोकळे असतात. तो चला, खूप मजा येईल इथं. तर आलोय आता मी फायनली. वाव, हे बघा मोकळे विहार करतो इथं बर्ड्स. हे बघा केव्स बघा, एकदम ओरिजिनल, पण ह्या पूर्ण फायबर पासून बनवलेलं आहे. हे बघा बघायचं आता परेड आली आहे बघा. नमस्कार मित्रांनो, मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गौरव लाईव्ह. तर मित्रांनो, आज आम्ही चाललोय जगातल्या सर्वात मोठी फिल्म सिटी बघण्यासाठी, म्हणजेच रामोजी फिल्म सिटी बघण्यासाठी. आपली बस परत निघालेली आहे पुढच्या प्रवासासाठी. तर पुढचा जो सेट असणार आहे हा आहे बाहुबलीचा सेट. खूप मोठा आहे, खूप भव्य आहे असं ऐकलंय. 600 दिवस त्या ठिकाणी शूट चाललं होतं बाहुबलीचं. सो बघूया चल. हो, 600 दिवस. बघा इथं शूटसाठी तयार करताय सर्व सेट्स. किती यूज आहे बघा ना, किती मोठा यूज सेट आहे. आता याच्यामध्ये सर्व शूटिंग होईल. वेअरॅज या ठिकाणी कामात चालू आहे. खतरनाक. इकडे बाहुबलीचा सेटअप आहे, चाललोय आता. हा ना, पूर्ण फायनली आता आपण आलोय बाहुबली या सेटवर. तुम्ही माझ्या या बाजूला बघू शकता की या ठिकाणी छोटंसं मॉडेल आहे. कसा होता बाहुबलीचा सेटअप तुम्हाला दाखवतो. सर्व असे साम्राज्य बनवलं आहे मिनी याच्यात, लहान याच्यात, की कसं होतं बाहुबलीचं. बाकी तिकडे फोटोज लावलेले आहेत. आतमध्ये पूर्ण सेट आहे. तर डोअरमध्ये फोटो घेऊया आपण. चला, खूप सुंदर आहे. माहिष्मती साम्राज्यम अस्मा यूज आहे बघा हे. वाव, एलिफंट बघा आणि पुढे सेट. चला, आता आम्ही आलोय बाहुबलीच्या सेटअपवर. तुम्ही माझ्या आजूबाजूला बघू शकता की कशा पद्धतीचा हा सेटअप आहे. आणि खरं तर इथं आल्यानंतर एक राजासारखी फील येते, कारण इतका भव्य असा सेट आहे. प्रत्येक वस्तू ही खूप मोठी आहे, यूज आहे. बाकी अलंकार आपल्याला ही पूर्ण गाईड करला. अलंकार सांग कसं बांधून ठेवलं होतं हा भल्लाल देवनी. अच्छा, जेव्हा बाहुबली मरून जातो ना, तेव्हा तिला देवसेनाला इथं भल्लाल देव बांधून ठेवतो. अच्छा, हा सीन झालेला आहे. आणि तिला ती एक एक काठी गोळा करत राहते. इथं एक एक काठी. आणि जेव्हा तिचा मुलगा तिला वाचवायला येतो, त्याच काठ्यांमध्ये भल्लाल देवाला मारून टाक. अच्छा, असे बुल आहे. त्यानंतर त्या ठिकाणी असे रथ आहे मोठा. वेराज खूप काही काही आहे. बाहुबलीचा 600 दिवस पिक्चर बनला, म्हणजे विचार करा किती मोठी गोष्ट आहे. तर रथ बघा, ती दोरी वड ना, मस्त एक फोटो घेऊ. इतके फोटो घेण्यासारखं आहे मित्रांनो. हे बघा, त्याचं व्हील बघा ना, हे व्हील बघ, हे फायबरचं आहे. हे बघा भल्लाल देवचं स्टॅच्यू किती मोठा आहे. बापरे, खूपच जबरदस्त आहे. बाकी आमचे काही मेंबर तिकडे आहे, फोटो काढतोय आम्ही इकडं. चला, हे कटर होतं बघा ह्याच्यामध्ये. आता हा सेट भरपूर वर्ष असाच राहील. याच्यात काय माहिती आता दुसरी मूवी शूट होती का नाही.
हे होतं यांचं जे मशीन किंवा आपण म्हणू शकतो हत्यार किंवा वाहन, हे असं आता पेंटचं काम चालू आहे या ठिकाणी. असं काय होतं. वाव, कसं आहे यश, रंग देत आहे, नको हातलो. हे बघा, हे जे रथ आपण बाहुबलीमध्ये बघितले होते ना, हे बघा असे हिरवी बनवलेले बघा, खतरनाक. आणि एकदम बाण आहे बघा. आणि इकडं ही बल्लाल देवाची एवढी मोठी मूर्ती, हे इकडं रथ आहे. आता तिकडं आमची बस आहे. सो असं काही इथं हॉटेल पण बनवलेलं आहे, खूप सुंदर. चला निघूया पुढच्या प्रवासाला. खरं तर असं म्हणता की एक दिवसात ही रामोजी फिल्म सिटी कव्हर होत नाही, बघूया जेवढी पण होती तेवढी. सो चला बघा, आता आमचा बाहुबलीचा सेटअप पाहून झालेला आहे आणि आता आम्ही आलेलो आहे चंद्रमुखीचा सेट बघण्यासाठी. चला चल रे. चंद्रमुखी आणि हा पूर्ण पिक्चर या ठिकाणी शूट झालेला आहे. चला आतमध्ये बघूया. सांग, भूताचा पिक्चर आहे का? हा 2000 मध्ये रिलीज झाला होता. हा, याचा डब प्रियदर्शनी बुलबुल्या काढला, तो खूप सुपरहिट झाला अक्षय कुमारचा. अच्छा. अजून काही नाही, मस्त पिक्चर आहे. काय भूताचं काय आहे त्याच्यात? याच्यात सायकोलॉजीवर पिक्चर आहे. तिला असं वाटतं की तिच्या अंगात येते, तिच्या अंगात चंद्रमुखी येते, ती बदला घेऊन जाते. अच्छा. फायनली आता आम्ही या सेटमध्ये आलो. तुम्ही बघू शकता की जबरदस्त आहे. ह्या दोन्ही बाजूने स्टेअरकेस आहे, वरती महाल आहे, हा मोठा असं पात आहे, हॉल आहे. वरती हे समजलं नाही फक्त हे जे लाकडाचं दोऱ्या खूप बांधून ठेवलं आहे, हे कशासाठी बांधलं आहे ते कळालं नाही. बस बाकी तर मस्त आहे, खूप छान आहे. इकडं सीन्स कोणते झाले ते दाखवलेले आहे चंद्रमुखीचे. बाकी असं आहे, छान आहे. चंद्रमुखी पिक्चर शूट झालेला आहे त्याचं. हे बघा इथं आय थिंक हे डान्सचा सेट होता, सुंदर. चला मध्ये बघू काय इकडून एक्झिट आहे. वाव, चंद्रमुखीचा सेट बघून झाला आहे. आता आम्ही चाललो गेम झोन आहे त्या ठिकाणी. आपल्या तिकीटमध्ये 5 तिकीट आहे, तर म्हणजे 5 गेम आपण खेळू शकतो. सो गेम झोन आहे. अशा प्रकारचे झिपलाईन, नेट क्रॉसिंग, असे सर्व गेम्स आहे. ह्या ठिकाणी खूप सारे अशा ॲडव्हेंचरस गेम्स आहे. बाकी लँडस्केपिंग तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. आता आम्ही आलोय ॲडव्हेंचर लँड या ठिकाणी. स्लिंग आहे, आर्चरी आहे, त्याच्यानंतर हे ATV राईड पण आहे आय थिंक, आणि रोप क्लाइम्बिंग पण आहे. वाव, खूप मजा येणार आहे. हे बघा आता मी आलोय कॉम्प्लिमेंटरी. 1, 2, 3, start! पाहायला किती लागत असं नाही निघायचं. मी आता मला खेळतच नाही. या साईडला आहे यश महाले आणि तिकडे आहे प्रथमेश पवार. लेट्स सी. तब्येतीने हा थोडासा जास्त आहे हेल्थ. ओ माय गॉड. तर आता ॲडव्हेंचर पार्कमध्ये जे गेम्स होते, जसं की ते तुम्ही बघितलं की ते बॉलचा गेम होता, त्या खूप मजा आली. आणि तुम्ही जसं की बघितलंच असेल व्हिडिओमध्ये. सो थोडंसं दमलं पण आहे पण मजा आली. सो चला आता बघूया पुढे काय. आलोय बर्ड्स पार्क या ठिकाणी. सो या ठिकाणी खूप सारे बर्ड्स आहे. चला बघूया गाईज.
कुठलं पेंग्विन आहे का काय गाईस? बर्ड्स पार्क मध्ये आलोय बघा. वाव, पूर्ण बर्ड पार्क आहे. वाव, अमेझिंग, खूप छान आहे. बदक आहे आणि अनेक साऱ्या स्पेशीसचे त्या ठिकाणी आपल्याला बर्ड्स बघायला भेटतो. त्या ठिकाणी किती सुंदर असा हा धबधबा तयार केला आहे, बघू शकता. खूप छान आहे आणि वेल मेंटेन आहे. क्लीननेस पण एकदम. गुजरात त्या साईडला गेलो तर तिकडे थोडासा स्मेल येत होता, बट हे खूप छान वाटतंय. या ठिकाणी खूप सुंदर असा वॉटरफॉल होता. तर या ठिकाणी आता चाललोय, बघूया काय काय. इतका फोटोजेनिक ॲम्बियन्स आहे ना की तुम्ही फोटो काढून थकाल, परंतु हे पार्क संपणार नाही. बघूया इथं काय. सगळे डक्स आहे, डक्सचे प्रकार आहेत. हे बघ किती सुंदर डक आहे. वाव, चला पुढे जाऊया. पक्षी येते. की रेंज बर्ड्स आहेत, म्हणजे मोकळे असतात. तो चला, खूप मजा येईल इथं. तर आलोय आता मी फायनली. वाव, हे बघा मोकळे विहार करतो इथं बर्ड्स. हे बघा, वाव. हातावर येतो आरामशीर. घे ना मग, घेतला होता ना तिथं इमो आणि ऑस्ट्रिच आहे बघा, जबरदस्त. आणि त्यांची एग्स पण या ठिकाणी ठेवलेले आहेत. हे बघा ऑस्ट्रिचचे ले एग्स 20 to 40 टू मिनिमम 100. बापरे, हे बघ केवढं मोठं. 20 ते 40 अंडे देतात. हे तेवढं साईज, एवढं मोठं अंडे आहे. चल, सो झालं आमचा पार्क बघून. आता बघूया इथं काय आहे आणि मग एक्झिट घेऊया. इथं फ्लावर पार्क आहे काहीच. हे बघा, बर्ड्स पार्क पण बघून आलो, खूप सुंदर होतं. आणि आता जवळपास 5:30 वाजलेले आहेत आणि आता मी बाहेर आलेलो आहे. तो या ठिकाणी असं मस्तपैकी आहे, तुम्ही बघू शकता. वरती बघा किती सुंदर आहे. आमचं बर्ड्स पार्क पण बघून झालंय. आता बाहेर आलो होतो, आता आम्ही चाललोय केव्ज आहे. इथं खूप सारं काही बघायला पूर्ण दिवस खर्च कमी पडतो. तुम्ही बघितलं असाल, सकाळपासून फिरतोय. केव्ज बघा, केव्ज बघा एकदम ओरिजिनल, पण ह्या पूर्ण फायबर पासून बनवलेलं आहे. हे बघ, चला. आता आम्ही आलोय ह्या ठिकाणी ही राईड आहे बघा. तर ही राईड आम्ही खेळणार आहे. खूप मजा येणार आहे. दाखवतो की कशा प्रकारची मजा होती. चला, मज्जानी लाईफ. सो गाईज फायनली आता आम्ही चाललोय पार्टी करतोय. चला गाईज, फायनली आता मी बसलोय. बघूया, शूट तर नाही घेता येणार, बॅटरी पण कमी कारण, आणि अलाउड नाहीये. टॉय लहान मुलांचं आहे मस्त, त्याच्यावर बसलोय आता मस्तपैकी एन्जॉय करू. असं मस्तपैकी चालेल. बघायचं आता परेड आली आहे बघा.
आत्ता रात्रीचे जवळपास 9 वाजलेले आहेत आणि आता आम्ही रामोजी फिल्म सिटी मधून बाहेर पडतोय. खरं तर इच्छा होत नाही आहे, खूप मजा आली. एक दिवस मध्ये नाही होऊ शकत पूर्ण रामोजी फिल्म सिटी बघणं. कमीत कमी तुम्हाला 2 दिवस तरी हवे. मेट्रोनी चाललोय. हे बघा सांग के गेलो काय किसके अंदर डालने का चलो स्कॅन करू डायरेक्ट स्कॅन बिना करता आले तो इकडे टाकायचंय का? हा नाही रे कसं ते बसणार आहे ते बी हैदराबादमध्ये. चला खूप वेळा ओके. नाही मी माझी बात करतो यश. वाव मेट्रो बघा गाईज. काही चालू झाल्यावर मेट्रोमध्ये एक हलकासा जर्क भेटतो स्टार्टिंगला. सो गाईज हे तेल तमिळमध्ये बोलतं आहे, आपल्याला काही समजत नाही बघा. टेंशन है मत बाइक आपको क्या क्या आदमी है ना लँग्वेज समजत नाही.